हिवाळ्याचा सीझन सुरू झाला आहे आणि हिरवागार पालक मस्त बाजारात मिळतो आहे. तर मी देखील एक जोडी पालक घेऊन आले होते. त्याची अशी प्युरी करून घेतली. 1 वाटी गव्हाच्या पिठामध्ये 1 चमचा ओवा छान क्रश करून घातला. 2 चमचे पांढरे तीळ, चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि पालकची प्युरी टाकून कणिक छान मळून घेतलेली आहे. ही आपल्याला आता 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवायची. तोपर्यंत इकडे मी हिरव्या मिरच्या, लसूण आणि अद्रकची बारीक पेस्ट करून घेतली. कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे. त्यात टाकली आहे मोहरी, हिंग, कढीपत्ता बारीक चिरून टाकलेला आहे आणि बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आणि थोडीशी अद्रक, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि आरुषसाठी मी ही कमी तिखटवालं वाटण बाजूला काढलं आणि बाकी उरलेली सगळी पेस्ट टाकून दिली. त्यात हळद आणि मीठ घातलं. गॅस बंद करून घेतला आणि याच्यामध्ये मी उकडलेले 4 ते 5 बटाटे घातलेले आहेत आणि ते व्यवस्थित आपल्याला मॅश करून घ्यायचे आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि आपलं हे बटाट्याचं सारण रेडी आहे. आपली कणिकही छान भिजून झालेली आहे. त्यातून एक बॉल साईजचा गोळा घ्यायचा आणि त्याची एक चपाती लाटून घ्यायची आहे. जी मुलं हिरव्या पालेभाज्या खात नाही त्यांच्यासाठी ही एक चांगली ट्रिक आहे. मुलांना आलू पराठा हा नेहमीच आवडतो आणि पण तोच देऊन त्यांना कंटाळा आलेला असतो. त्यामुळे असे काहीतरी वेगळ्या पद्धतीने आपण बनवले की ते आवडीने खातात. तर बघा, चपाती लाटून झाल्यावर मी त्याच्यावर बटाट्याचे सारण व्यवस्थित पसरवून घेतले. त्याला थोडंसं पिठामध्ये घोळवलं आणि त्याचे बारीक असे बाकरवडी टाईप आपल्याला पीस करून घ्यायचे आहेत आणि त्याला आता आपल्याला व्यवस्थित हाताने दाबून रोल करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले सारण असे बाहेर येणार नाही. आणि आता याला आपल्याला छान गरम तव्यावर ठेवून भाजायचं आहे. तव्यावर ठेवा, साईडने थोडंसं तूप सोडा. एक साईड छान भाजून झाली की आपल्याला याला पलटी करून घ्यायचं आहे आणि पलटी करून झाल्यावर याला उलटण्यानेच हलकेसे प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे हे थोडेसे पसरतील आणि पातळ होतील आणि भाजताना कडक देखील होतील आणि खायला क्रिस्पी आणि कुरकुरीत छान लागतील. आरुषला तर असे स्पायरल्स खूप आवडतात. तो सगळा टिफिन संपून येतो. तर तुम्ही देखील तुमच्या मुलांसाठी ही नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला नक्की फॉलो करा.